तुमच्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकत होतात। एकीकडे अयोध्येचं हे राम मंदिर विविध आकर्षक अशा या सगळ्या रोषणाईनं नाहून निघालेलं आहे। दुसरीकडे शरयू तीरी आरतीला सुरुवात होतीये, तर गोदा घाटावर देखील गोदावरी तीरी सुद्धा आता ठाकरे गटाकडून महाआरती संपन्न केली जाते। खासदार संजय राऊत, किशोरी पेडणेकर, ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। काळा मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब विधिवत पूजा अर्चेत देखील सहभाग नोंदवलेला आहे। आरती देखील त्या ठिकाणी पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे सहकुटुंब या गोदा तीरी दाखल होतील आणि पुढच्या काही क्षणात या ठिकाणी आरतीला सुरुवात होणार आहे। दुसरीकडे राम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत सुद्धा आपण पाहतोय की शरयू तीरी आता आरतीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। रामाची प्राण प्रतिष्ठापना, रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येतल्या या राम मंदिरात पूर्ण झाल्यानंतर संपन्न झाल्यानंतर शरयू घाट देखील उजळून निघालेला आहे। या ठिकाणी आपण रामतीर्थावर सगळेजण उभे आहोत। प्रभू रामांचा आणि गंगेचं फार पुरातन संबंध आहे हे आपल्याला पुराणांमधून या ठिकाणी दिसतंय। प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाचं श्राद्ध या ठिकाणी केलेलं होतं वनवासात असताना, आणि गंगेचं आणि प्रभू रामचंद्रांचं लक्ष्मण आणि सीता यांनी या ठिकाणी पुराणांमध्ये फार महत्त्व सांगितलेलं आहे। या ठिकाणी गोदावरी नदी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत येते आणि आपण ज्या ठिकाणी रामतीर्थावर उभे आहोत इथून ती दक्षिणेकडे वाहते। या ठिकाणी पंचवट्याम विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी, गोदावरी ज्या ठिकाणी दक्षिणेला वाहते त्या ठिकाणी आणि पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांचा वास असलेला याला जास्त महत्त्व आहे आणि म्हणून या ठिकाणी कुंभमेळा पण भरला जातो। आता येणाऱ्या 26-27 सालामध्ये कुंभमेळा या ठिकाणी आयोजन आपण करणार आहोत आणि त्याचप्रमाणे थोडं पुढे गेल्यानंतर ती परत पूर्व पश्चिम होते। या ठिकाणी अनेक प्रकारचे पुराणांमध्ये संबंध असलेले या ठिकाणचं हे रामकुंड आहे। या ठिकाणी कोपऱ्यामध्ये अरुणा वरुणा गोदावरी नदीचा संगम आहे। ते छोटं जे आहे त्याला धनुष्यकुंड म्हणतात। हे मुख्य रामतीर्थ आहे। समोर जे उभे आहेत या ठिकाणी अस्थिविलय तीर्थ आहे। या ठिकाणी आपल्याला 3.5 तासांमध्ये अस्थींचं पाणी होतं असं महत्त्व आहे आणि म्हणून देशातून परदेशातून या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी लोक या ठिकाणी येतात। रामतीर्थाच्या पुढे सीताकुंड असे साधारण 108 प्रकारचे कुंड या ठिकाणी आहेत। आदरणीय गुरुजींना विनंती आहे की पक्षप्रमुख साहेब आणि थोडं फॅमिलीला पुढे घ्यावं असं सर्व मीडियावाल्यांची विनंती। सर्वांनी आपल्या मोबाईल टॉर्च चालू करायचा। पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाजी सर्वांगी सुंदर उतिशेंदुराजी खंडी जळगे मान मुक्ता फळाजी जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न खचिता फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची उडी कुमकुम केशरा हिरे जगिता मुकुटा शोभा तो भरा रुंजन चरणी पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सोंड
छत्री नयना दास रामाचा वाटपा हे सजना संकटी पावावे निर्वाणी लक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरण मात्रे मन कामोना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणात्रे वारी हारी पडलो आता संकट नेवारी जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवनी भुवनी पाता तुझ्या सेनाही चारी समये परंतु न बोलवे काही चारी विवाद पडता पडलो ब्रहवारी ते तू भक्तारावे ते तू दासारावे पाम सलवलाही जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो दीन राजा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी भवभाषा अंबे तुझा वासून कोण गुरुराशा नरहर तल्लीन धारा भजभंग गणेशा जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी कर्पूर गौरम करुणातारम संसारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयाय विंदे भवम भवामी चैतन्यमामि कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णभाद्रे जलसंतदेन प्रदीप्तवाता सहसांगदेन निराञ्जनन्दे जगदीश कुर्यात् जलेन शीतलीकरणम् पुष्पैः देवतावन्दनम् तदनन्तरं हस्तप्रक्षालनं तदनन्तरम् आत्मवन्दनम् सगळ्यांनी आरती घ्यायची आता हरि ओम ओम सगळ्यांनी हातामध्ये घ्या हरि ओम ओम चंद्रमय जंत देवास्तानि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमानः सचंद जत्रपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाभिराजाय प्रथमसाय नमो वयं वै श्रवणाय गुरुमहे समे कामां कामकामान वय्यं कामे श्रवो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओमान्यासन्न देहनाकं महिमानः सचन्द जत्रपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाभिराजाय प्रथमसाहिमे नमो वयं वै श्रवणाय गुरुमहे समे कामां कामकामान वय्यं कामे श्रवो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्तिं साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराधमादिभक्तसमन्वपर्या ईशा सार्वभौम स्वारवायुषां दाता परारदात पृथिवी समुद्रपर्यन्ताया एकराजश्रेष्ठ श्लोको विनुतो मरुतः परिवेष्टारो मरुदश्यां संग्रहे आविशदशकामप्रिये विश्वे देवा सभासदिने ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् गंगा गोदावरी देवताभ्यो नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि श्री रामचंद्र की श्री
गोदातीरी ठाकरे गटाकडून किंबहुना उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब गोदातीरी आरतीत सहभाग नोंदवलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी गोदातीरी महाआरती संपन्न झालेली आहे। 2 दिवसीय ठाकरे गटाचा हा नाशिक दौरा, उद्धव ठाकरे यांचा हा नाशिक दौरा। आज काळाराम मंदिरात देखील उद्धव ठाकरे सहकुटुंब दर्शनाकरता दाखल झालेले होते। या ठिकाणी त्यांनी पूजेत देखील सहभाग नोंदवला। गर्भगृहात आरती सुद्धा संपन्न झाली आणि त्यानंतर गोदातीरी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे अवघं ठाकरे कुटुंब या महाआरतीत सहभागी झालेलं होतं। आणि आता गोदातीरी महाआरती संपन्न झाल्यानंतर सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती अर्थात उद्या होणाऱ्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाची। कारण उद्याचा दिवस 23 जानेवारीचा दिवस शिवसेनेकरता अतिशय महत्त्वाचा आणि महाअधिवेशन होत आहे ठाकरे गटाचं। जवळपास हजारोंच्या घरात पदाधिकारी या अधिवेशनाला सहभागी राहण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, आपण पाहतोय की या ठिकाणी गोदातीरी आता आरती संपन्न झालेली आहे आणि आता सगळ्यांचंच लक्ष उद्या होणाऱ्या महाअधिवेशनाकडे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।